नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरजी यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 म्हणजेच NEP 2020 हे 29 जुलै 2020 साली या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आणि संपूर्ण देशामध्ये NEP 2020 लागू करण्यात आलं. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिक्षणाची नवीन प्रणाली 5334 नुसार ही नवीन शैक्षणिक धोरण सुरू करण्यात आलं आणि वयोगट 3 वर्ष ते 18 वर्ष वयोगटातील सर्व मुलांचा या शिक्षण प्रणालीमध्ये समावेश करण्यात आला. NEPचाच एक भाग म्हणून निपुण भारत म्हणजेच नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफिशियन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमेरसी अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता 3री पर्यंत मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचं लक्ष्य निर्धारित करण्यात आलं. आणि याचाच एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये दिनांक 5 मार्च 2025 पासून विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी निपुण महाराष्ट्र अभ्यासक्रमाचा अंतर्गत कृती कार्यक्रम ठरवण्यात आलेला आहे. मित्रांनो, या निपुण महाराष्ट्र कार्यक्रमाचा कृती कार्यक्रमाचा जो महत्त्वाचा उद्देश आहे तो 30 जून 2025 पर्यंत इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील वर्गनिहाय किमान 75% विद्यार्थी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री प्रत्येक शिक्षकाने करायची आहे. हाच जो आहे तो या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि याची नोंद प्रत्येक मुख्याध्यापकांद्वारे ऑनलाईन स्वरूपामध्ये विद्या समीक्षा केंद्र म्हणजे VSK, जिथे आपण चॅटबोटवर आपल्या पॅडचे मार्क्स भरत असतो, त्या पोर्टलवर प्रत्येक शिक्षक आणि वर्गात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी आपल्याला म्हणजे मुख्याध्यापकांना ऑनलाईन प्रकारे करावी लागणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाषा या विषयासाठी कुठले कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता 2रीसाठी कुठल्या स्तरावर पाहिजे त्या सर्व स्तरांची माहिती आपण बघणार आहोत. आपले विद्यार्थी कुठल्या स्तरावर आहेत हे शिक्षकांनी संबंधित वर्ग शिक्षकांनी ठरवायचं आहे. चला तर मग बघूया. पहिला स्तर आहे वाचन स्तर. वाचन स्तरासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आहे प्रथम भाषा, अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे वाचतो. ही अध्ययन क्षमता आहे. याच्यामध्ये 14 स्तर आहेत. या 14 स्तरापैकी आपण ठरवायचं की आपली मुले कुठल्या स्तरावर आहेत. प्रत्येक विद्यार्थीने आहे आपल्याला हे कृती कार्यक्रम राबवावा लागणार आहे. पहिला आहे अध्ययन स्तर वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी उच्चार ओळखत नाही. दुसरा स्तर वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी उच्चार ओळखतो. आता आपले जे विद्यार्थी समजा 10 विद्यार्थी, त्याच्यापैकी पहिल्या स्तरावर किती विद्यार्थी, दुसऱ्या स्तरावर किती विद्यार्थी हे मुख्य त्या शाळेच्या वर्ग शिक्षकांनी ठरवायचं आहे. तिसरा स्तर आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. चौथा स्तर सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो. 5वा स्तर आहे मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो. 6वा स्तर आहे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. 7वा स्तर आहे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. 8वा स्तर आहे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेले लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो. 9वा स्तर आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य वाचतो. 10 स्तर परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. स्तर 11 आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे व विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो. स्तर 12 अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. 13वा स्तर आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वाचतो. आणि 14वा स्तर आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्य अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो. आपल्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी हा 14व्या स्तरावर येणार आहे. मित्रांनो, आपल्या शाळेतील हे तर खूप छोटे स्तर आहेत. आपले मुलं याच्यापेक्षा वरच्या स्तरावर नक्कीच असणार आहेत.
हे आहेत वाचन कौशल्यासाठी अध्ययनाचे स्तर, म्हणजे आपला विद्यार्थी या 14 पैकी वाचन कौशल्यामध्ये कुठल्या स्तरावर आहे हे आपण शिक्षकांनी, वर्ग शिक्षकांनी ठरवायचं आहे आणि ते आपल्याला ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. पुढचं कौशल्य आहे लेखन कौशल्य. मराठी भाषेतील लेखन कौशल्यासाठी आपला विद्यार्थी 16 स्तर निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्या 16 स्तरापैकी कुठल्या स्तरावर आहे ते वर्ग शिक्षकांनी निश्चित करायचं आहे. लेखन कौशल्य आणि याच्यासाठी अपेक्षित अध्ययन क्षमता आहे प्रथम भाषेसाठी 4 ते 5 सोपे शब्द, सोपी जोडाक्षरे असलेले 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो. याच्यामध्ये पहिला अध्ययनाचा स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही. दुसरा वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो. तिसरा सोपे शब्द पाहून लिहितो. चौथा श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला म्हणजे उच्चार ऐकून अक्षरे लिहितो. 5 श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. 6 श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो. 7वा स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो. 8वा स्तर आहे 2 ते 3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्ये पाहून लिहितो. 9वा स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली 2 ते 3 वाक्ये पाहून लिहितो. 10वा स्तर आहे 2-3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो. 11वा स्तर 2 ते 3 शब्द व जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्य ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो. 12वा स्तर आहे 2 ते 3 सोप्या शब्दांची 2 ते 3 सोपी वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. 13वा स्तर आहे 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो. 14वा स्तर श्रुतलेखनाकरता 4-5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्य योग्य गतीने लिहितो. स्तर 15 4-5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो. आणि शेवटचा 16वा स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 2 ते 3 वाक्य विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो. आता यापैकी आपला विद्यार्थी कुठल्या स्तरावर, प्रत्येक विद्यार्थ्याचं आपल्याला हे करायचं आहे, तर आपला विद्यार्थी लेखनामध्ये किंवा वाचनामध्ये कुठल्या स्तरावर आहे हे प्रत्येक वर्ग शिक्षकाने नमूद करून ठेवायचं आहे आणि ही माहिती आपल्याला ऑनलाईन अपलोड करावी लागणार आहे चॅटबोटवर. त्याच्यामुळे आपल्याला ही सर्व माहिती व्यवस्थित बनवावी लागणार आहे. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.